नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. आज दिनांक 25 जून 2026. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव वाढलेले दिसून येत आहे. आज हायस्ट बाजारभाव किती पण गेलेला आहे, आवक काय आहे आणि मागणी किती आहे आणि बाजारामध्ये जे मार्केटमध्ये जे कांदा आहे कशा प्रकारे येतोय, क्वालिटी काय आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि डेली अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्की फॉलो करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आवक मात्र 2 दिवस झालं परत एकदा घटलेली आहे. आवक 150चे पार मध्यंतरी 2 दिवसाखाली गेलेले होते, परंतु काल आणि आज परत एकदा आवक घटलेली आहे. आवक आज 130 गाड्याची आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे. आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही अडत्या व्यापाऱ्यांनी 3,000 रुपयेच्या काही वरती वक्कल विक्री केलेले आहे. म्हणजे चढत होडतमध्ये जे काही दोन वक्कल आहेत, 2800 ते 3100-3200 रुपयेपर्यंत विक्री झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये जे काही एक नंबर बाजारभाव आहे सोलापूर मार्केटमध्ये 70 पासून ते 80 जो कांदा आहे, विदाऊट एनी डाग, जो डागी माल आहे ते नसतं, म्हणजे एक्सपोर्ट साईज जो कांदा आहे तो आज सोलापूर मार्केटमध्ये 24 पासून ते 26 रुपयापर्यंत विक्री झालेल्या आहे. म्हणजे एकंदरीत एक 2 रुपयाची वाढ या मागील 2 दिवसामध्ये सोलापूर मार्केटमध्ये चांगल्या कांद्याची झालेली आहे. आणि 2 नंबर कांदा जो पहिला असता तो 18 रुपयापासून ते 22 रुपये विक्री होत आहे. आणि गोल्टा जो आहे तो 16 रुपयापासून ते 2,000 रुपये विक्री होत आहे. गोल्टी 1400 पासून ते 1600 पर्यंत सोलापूर मार्केटमध्ये विक्री होत आहे. काही म्हणजे 3 ते 4 दिवसापूर्वी नाफेडने कांदा खरेदी दरामध्ये थोडी वाढ केल्याची माहिती समोर आली. म्हणजे 1730 रुपयेपर्यंत आता सध्या नाफेड दर देतोय. ते तेव्हा समोर आले, लगेच बाजारभावामध्ये परत 1-2 रुपयाची वाढ झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरात लवकर आपल्या सोलापूर मार्केटमधून आपण कांद्याचा लिलाव आहे ते लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना चांगले बियाणे आणि पांढरे बियाणे म्हणजे यावर्षी यंदा लागवड करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे चांगल्या प्रकारचे पांढऱ्या कांद्याचे बियाणे उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, मागील 3 वर्षामध्ये आपण पाहिले असता एक महिना का होईना पांढऱ्या कांद्याचे दर 6,000 रुपयेपर्यंत गाठलेला आहे. मागच्या वर्षी लाल कांद्याचा दर कमीत कमी राहिला तरी जे पांढऱ्या कांद्याचा दर मागच्या वर्षी पण 6,000 रुपयेपर्यंत मजल मारलेली होती. त्यामुळे योग्य ते नियोजन करून पांढरा कांदा जो आहे मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला चांगले दर भेटतील. आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे खात्रीशीर बियाणे पाहिजे असेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि कॉन्टॅक्ट म्हणजे व्हॉट्सअप करायचं आहे. तुमचं नाव, गाव, पत्ता आणि तुम्ही व्हॉट्सअप किती बियाणे पाहिजे हे त्यामध्ये नमूद करा, जेणेकरून आपले बियाणे तुमच्या घरपोच भेटेल. ज्यांना आपल्या म्हणजे ज्या ठिकाणी बियाणे पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.